नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शरद पवार प्रशाला 105 उमानगरी समोर मुरारजी पेठ येथील श्री स्पोर्ट्स अकॅडमीतील खेळाडूकडून दिनांक 8/3/2026 वार रविवार रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी होणाऱ्या T20 क्रिकेट विश्वचक्र स्पर्धेच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अकॅडमीतील खेळाडू, मार्गदर्शक स्वप्नाली सोनके मॅडम तसेच राहुल मुनाळे सर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया जीतेगी भाई जीतेगा, इंडिया जीतेगा, भारत माता की जय अशा घोषणा देत भारतीय क्रिकेट संघासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अतुल सोनके यांनी उद्या भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा इतिहास रचणार व भारतीय संघ विश्वचषकावर आपले नाव कोरणार असे श्री स्पोर्ट्स अकॅडमीकडून शुभेच्छा दिल्या. सदर बातमीचे वृत्तसंकलन अतुल सोनके सर यांनी केले आहे. नमस्कार. उद्या दिनांक 8 मार्च 2026 रोजी अहमदाबाद या ठिकाणी सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे की सध्या T20चा वर्ल्ड कप सुरू आहे. वर्ल्ड कपचा शेवटचा आणि अंतिम सामना फायनल मॅच अहमदाबाद या ठिकाणी होत आहे. आज श्री स्पोर्ट्स अकॅडमीकडून बारक्या खेळाडूंकडून शुभेच्छा आपण देत आहोत. उद्या नक्कीच टीम इंडिया इतिहास रचणार आहे. सर्व इंडियातील खेळाडूंना श्री स्पोर्ट्स अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. भारताने यावर्षी उद्या होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी अशी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जीतेगा भाई जीतेगा, बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना सहाय्यक मार्गदर्शक स्वप्नाली सोनके मॅडम व राहुल मुनाळे सर, श्री स्पोर्ट्स अकॅडमीतील खेळाडू व पालक उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.